प्रणसी विश्वमखिलं सततं प्रभावै स्वैस्तेजसा च सकलं प्रकटीकरोषि अस्तेव देवी तरसा किल कल्पकाले को वेद देवी चरितं तव वैभवस्य। माते, आमच्या या पूजेचा स्वीकार करावा। माते, हा कसला संकेत आहे? माते, तू जागृत अवस्थेत येतेस? यावस माते, यावस। या अखिल विश्वाला गरज आहे आज तुझी। आम्ही इथे विरक्त झालो आहोत। सत्व, रज, तम या तिन्ही गुणांच्या पलीकडे आम्ही पोचलो आहोत। संसारात अडकलेल्या जीवांना आम्ही मुक्तीचा मार्ग दाखवतो आहोत। मात्र अशा लोकांना छळणाऱ्या असुरी वृत्ती सुद्धा इथे आहेत। खूप भयान अवस्था आहे माते। यांना या संकटातून सोडवण्यासाठी तुलाच यायला हवं। माते, आज हे विश्व आम्हाला गुरूंचं स्थान देतं। योग्य दिशा दाखवणारं बोट गुरूंचं असतं, मात्र त्या दिशेने सोबत चालणारं बोट आईचं असतं। आई विना सारेच अनाथ आहेत। पहा माते, तुझ्या भक्तांची दशा पहा। इथला जीवन जीव आकांत करतो आहे। तुझ्या कानी तो येत असेलच। माते, ज्या जीवांना आपण जन्म दिला त्यांचा जगण्यावरचा विश्वास उडू नये। या जगाचा उपभोग घेण्याचा अधिकार फक्त असुरांचा आहे अशी धारणाही कोणाच्या मनात येऊ नये। ज्यांच्या अंगी सामर्थ्य आहे तेच इथे अधिराज्य गाजवतील आणि दुर्बलांना जगण्याचा अधिकारही नाही असं कोणाला वाटेल तर फार कठीण होईल माते। आणि तो तुझा पराभव असेल। माते, तू इथे आहेस। तुझं अस्तित्व अबाधित आहे। भक्तांनी हाक दिली की तू सत्वर त्यांच्या हाकेला धावून येशील ही श्रद्धा अढळ राहू दे। कारण श्रद्धा आणि विश्वास हाच मानव जातीच्या स्थिरतेचा पाया आहे। तू ये माते, तू ये। दुर्बलांचे अश्रू पुसण्यासाठी ये। संत सज्जनांच्या रक्षणासाठी ये। हा आक्रोश थांबवण्यासाठी ये। तू ये माते।